तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या सोलर पंपाला जे काही फॉल्ट येत असतात त्यापैकी एक फॉल्ट म्हणजे मिनिंग जाणे. आता खूप साऱ्या जणांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल की माझ्या सोलर पंपाच्या काही मिनिंग गेले आहेत, मोटरचे मिनिंग गेले आहेत. नेमकं ह्या मिनिंग काय असतात, मिनिंग का जातात आणि त्याच्यामध्ये मिनिंग जर गेल्या तर आपल्या स्टार्टरवरती नेमकं काय इंडिकेट होईल की जेणेकरून आपल्याला माहिती होईल किंवा आपल्या मोटरच्याच मिनिंग गेल्यात. त्याच्यानंतर जे मोटर आहे त्या मोटरला रिपेअर करण्यासाठी किती खर्च येईल अशी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा चालू असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, जे काही आपण म्हणतो की मोटरचे मिनिंग गेले, नेमकं ह्या मिनिंग गेल्या नेमकं खूप साऱ्या शेतकरी बांधवांना आणखी माहित नाही नेमकं हे मिनिंग गेल्या नेमकं म्हणजे काय गेलं. तर याच्यामध्ये काय होतंय शेतकरी बांधवांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. जे काय आपली मोटर आहे ती मोटर आणि पंप जे एकमेकाला कनेक्ट केलेले असतात त्याच्यामध्ये एक रॉड असतो बघा, त्याच्यामध्ये रोटर असतं मोटरचं. मोटरमधून जे काही थ्रेड असतात बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल, जे काही थ्रेड असतात ते थ्रेड एकदम खराब झाले असतात. तिथे झीज झाली असते त्या थ्रेडची, एकदम समोरून आपल्याला मऊ झालेलं दिसतं. तर जे काय आहे आपली मोटर चलून चलून ती पूर्णतः घासून गेलेलं असतं. तर त्याच्यामुळे काय होतं, जी काही आपली मोटर आहे ती मोटर बिंगते, परंतु जो काही पंप आहे तो पंप बिंगत नाही. आणि मोटर बिंगली आणि पंप जर नाही बिंगला तर मोटर वगैरे जास्त करंट घेत नाही आणि ड्राय रन म्हणून तुमच्या स्टार्टरवरती हा मेसेज हा येऊ शकतो, इंडिकेट हा येऊ शकतो. तर आता जर तुमच्या बोरवेलमध्ये किंवा शेततळ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये जर पाणी असेल भरपूर आणि तरी सुद्धा तुमच्या स्टार्टरवरती ड्राय रन असं जर फॉल्ट जर येत असेल तर समजून जायचंय की आपला जे काही मोटर आहे त्या मोटरच्या ह्या मिनिंग गेलेला आहे. शक्यतो काय होतंय, पंप आणि मोटर ह्या दोन्हीच्या मिनिंग जात असतात. जे काय घासून घासून पूर्णतः मऊ होऊन जातो, थ्रेड एकदम मऊ होऊन जातं. त्याच्यामुळे मोटर बिंगते परंतु पंप बिंगत नाही. पंप बिंगला नाही की ऑटोमॅटिक तुमची जी काय मोटर आहे मोटर ट्रिप होऊन ड्राय रन हा असा फॉल्ट तुम्हाला येऊ शकतो. ज्या काही सोलर कंपन्या आहेत, आता शक्तीचं काही वेळेस काय होतं, ड्राय रन दाखवता लो पॉवर सुद्धा त्या स्टार्टरवरती फॉल्ट हा दाखवू शकतो. तर उन्हामध्ये सुद्धा लो पॉवर हा फॉल्ट तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्यामुळे जर असं जर फॉल्ट आला तर समजून जायचं आपल्या ह्या मिनिंग गेलेल्या आहेत. आता ह्याच्या काही सोलरच्या मोटरच्या जे काही मिनिंग आहेत हे नेमकं मिनिंग का जातात, तर काही जे काही तुमच्या शेतामध्ये जे काही मुलं इन्स्टॉलेशनसाठी येत असतात सोलर पंप इन्स्टॉल करण्यावेळेस, आणि सोलर पंप इन्स्टॉल करता येत काय होतं, जे काही मोटरला 4 नट असतात फक्त पंप आणि मोटर एकमेकाला जे कनेक्ट करतो ते जर व्यवस्थितरित्या जर जॉईन नसतील तर त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम तुम्हाला हा येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जे काही नट बोल्ट आहेत ते नट बोल्ट व्यवस्थितरित्या तुम्ही टाईट तिथे केले पाहिजे जेणेकरून असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होणार नाही. आता ह्या मिनिंग गेल्या तर त्याच्यासाठी खर्च किती होतो, बहुतांश आता शेतकरी बांधव जे काही सोलर आहेत ते सोलर आता सध्या वॉरंटीमध्ये आहेत. जर तुमचं वॉरंटीमध्ये जर असेल तर कंपनीला तक्रार करून तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. कंपनी तुम्ही तक्रार केल्यानंतर ती कंपनी आहे तुम्हाला ती दुरुस्त करून देईल किंवा रिपेअर करून देईल किंवा जो काही पार्ट खराब झालेला आहे ते एकदम रिप्लेस दुसरा नावा देईल. तर वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी सर्व्हिस असते. जर लवकर आता ज्या काही चांगल्या कंपन्या त्या लवकर सर्व्हिस देतात, पण जे काही भंगार कंपन्या आहेत ते एकदम शेतकऱ्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. महिना 2 पंप महिने सुद्धा पंप शेतकऱ्याचे बंद पडलेले आहेत. आता प्रायव्हेट मध्ये जर तुम्हाला जर दुरुस्त करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला खर्च किती लागेल, तर याच्यामध्ये 3 HP असेल, 5 HP असेल, 7.5 HP असेल, यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचा खर्च हा येऊ शकतो. तर सर्वसाधारण जर 3 HP चा पंप जर असेल तर 2,500 रुपयापर्यंत साधारण जे काही रिपेअर करणार आहे ते रिपेअर करणारे घेतात. आता 500 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. अनेक भागात जे वेगवेगळे फिटर असतात त्यांचे अनेक वेगवेगळे चार्ज असू शकतात, परंतु धरून चालायचं आपल्याला 2,000 ते 3,000च्या दरम्यान. तुमचा 3 HP चा, 7.5 HP चा, 5 HP चा पंप असेल तर 2 ते 3,000 पर्यंत तुम्हाला, जर दोन्हीचा मिनिंग गेले असेल, मोटर आणि पंपच्या दोन्हीच्या जर मिनिंग गेले असेल तर तुम्हाला 2 ते 3,000 रुपयापर्यंत खर्च हा येऊ शकतो. आता कमी सुद्धा येऊ शकतो काही भागामध्ये. आता वेगवेगळ्या जे काही फिटर असतात ते फिटर वेगवेगळे असतात, त्यांचे वेगवेगळे चार्ज असतात, परंतु एक अंदाज तुम्हाला सांगतो तर असे एवढ्या पद्धतीने तुम्हाला खर्च हा लागू शकतो. तर शेतकऱ्यांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम शेतकऱ्याला उपयुक्त माहिती अशी देण्याचा प्रयत्न करत असतो. ही जर माहिती तुमचा सोलर पंप जर खराब झाला, काही कळतं स्टार्टरवरती एरर होते पण काय झालं काही कळत नाही, आणि तुम्ही जर एखाद्या टेक्निशियनला जर बोलवलं तर तुम्हाला 1,000-500 रुपये तिथे घेतल्याशिवाय सोडित नाही. परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम फ्री एकदम शेतकऱ्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु शेतकरी बांधव आपले व्हिडिओ बघतात, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करत नाही आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करत नाही. परंतु शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. अशीच महत्त्वाची माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.